ही कॅश तुम्हाला मिळणार नाही. सिद्धू आधीच डोकं गरम आहे, आणखीन तापू नकोस. जोपर्यंत तुम्ही आणि आजी भावना मॅडमच्या माहेरी जाऊन श्रीनिवास काकांची माफी मागत नाही का, तोपर्यंत ही कॅश मी तुम्हाला देणार नाही. काय रे सिद्धू, अक्कल काय विकून आलेस तू? मी आणि त्या दळवींच्या घरात जाऊन माफी मागणार? हे, शक्य नाही हे माझ्यातून. ठीक आहे, मग ही बॅग सुद्धा विसरून जा तुम्ही. मी या कॅशचा वापर जनसेवेसाठी करेन. हे सिद्धू, एवढ्याशा गोष्टीचा भाऊ कशाला करतोय? अरे इलेक्शन जवळ आलंय, मला ही रक्कम प्रचाराला वापरायची आहे, हे देऊन टाक. जसा तुमचा इलेक्शनचा प्रश्न आहे ना, तसाच श्रीनिवास काकांच्या रिस्पेक्टचा प्रश्न आहे. मी चोर म्हणालात ना तुम्ही, मग माफी तर मागावी लागेल तुम्हाला. सिद्धू तू आई तू जरा थांब ग. हे बघ सिद्धू, आम्हाला सगळं मान्य आहे, गैरसमजामुळे श्रीनिवासरावांचा आमच्याकडून अपमान झाला. अरे आम्ही सुद्धा टेन्शन मध्ये होतो, एवढा सगळा पैसा चोरीला गेला म्हणजे. हे बघ सिद्धू, माझं ऐक, शांतपणे आपण यावर काहीतरी मार्ग काढू. अरे समजून घे, असं टोक नको गाठूस. अहो टोक तर तुम्ही गाठलंय भर रस्त्यात त्यांचा अपमान करून. नाही मग भरपाई तर करावीच लागेल ना तुम्हाला. ते काही नाही, जोपर्यंत तुम्ही दोघं माफी मागत नाही ही बॅग तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे, मी माफी मागायला तयार आहे. पप्पा, तुम्ही एकट्याने माफी मागितलेली चालणार नाही. कसं आहे, अपमान तर तुम्ही आणि आजी दोघांनी मिळून केला होता ना. मग माफी सुद्धा तुम्हा दोघांना मागावी लागेल. ए सिद्धू, माझा स्वाभिमान या 5 कोटीपेक्षाही जास्त महत्वाचा आहे. तुला काय वाटलं रे? या 5 कोटी रुपयांसाठी मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून त्या दळवींची माफी मागायला जाऊ?